महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रातील गरजू, गरीब आणि बेघर असणाऱ्या मुलांसाठी बालसंगोपन योजना राबवली जाते। या योजनेमध्ये बालकांच्या पाल्यांना जर गंभीर आजार असेल, त्यांचा घटस्फोट झालेला असेल किंवा निधन झालेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मुलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालसंगोपन ही आर्थिक योजना राबवली जाते। बालसंगोपन योजना म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या नावाने ही योजना ओळखली जाते। या योजनेमध्ये 18 वर्षाखालील मुलांना या ठिकाणी आर्थिक सहाय्य दिले जाते। सुरुवातीला या योजनेमधून 425 रुपयेचे जे काही महिना हप्ता होता तो हप्ता मिळत होता आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी 1125 रुपये हप्ता करण्यात आला। आणि आता जी काही महाराष्ट्रामध्येच नाही संपूर्ण देशामध्ये जी महागाई आहे त्या महागाईचा विचार करून सध्याच्या घडीला दरमहा 2550 रुपये हप्ता मिळणार आहे। आणि ही रक्कम मित्रांनो डायरेक्टली मुलाच्या बँक खात्यामध्ये जाणार आहे, म्हणजेच DBT मार्फतच हे 2550 रुपये हप्ता येणार आहे। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेऊयात। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप करायला विसरू नका।